हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळ झाली म्हणजेच नाश्त्याची वेळ झाली आणि मला लागली आहे भूक. लाईट पण गेली बघा. भूक लागली आहे आणि तर बोली चला काहीतरी असं हलकं फुलकंच करूया. तर आज बनवणार आहे मी नाश्त्यासाठी पास्ता. साधी आणि सोपी रेसिपी आहे. 10 मिनिटामध्ये होणारा नाश्ता आहे हा. तुम्हाला पण माहितीच असेल. तर चला तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते. टोपामध्ये ना मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्या नंतर 1 वाटी पास्ता टाकले मी. पास्ता ना जास्त चिकट व्हायला नको म्हणून थोडंसं तेल टाकते मी. हे बघा, एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे कसं तेल सगळीकडे म्हणजे पसरेल. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा आपला पास्ता शिजलेला आहे आणि मस्त असा फुललेला पण आहे. हे बघा, आता आपण टोपामध्ये 1 पळी तेल टाकूया. तेल गरम झाले. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली लसूण टाकूया. त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची, त्याच्यानंतर कांदा टाकल्याच्यानंतर टाकायचा टोमॅटो. आता सगळ्याच भाज्या टाकायच्या जेवढ्या आपण पास्त्यामध्ये टाकणार आहोत ना त्या. नंतर मी टाकते शिमला मिरची आणि थोडेसे मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्न. आता तुम्हाला ना असा कर्र आवाज येत असेल ना व्हिडिओमध्ये, तर तो ना साईडला घराचं काम चालू आहे ना, ते वेल्डिंगचं काम चालू आहे ना, आवाज येतो. तर प्लीज इग्नोर करा तुम्ही ते. आता ह्या भाज्या आपण व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हे बघा व्यवस्थित अशा माझ्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. ह्याच्यामध्ये ना मी 1 चमचा शेजवान चटणी ॲड करते. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. आणि त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप. हे पूर्ण दोन्ही पण ऑप्शनल आहेत. माझ्याकडे होते म्हणून मी टाकते आणि मला आवडतात. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. ते आता असे व्यवस्थित मिक्स करायचे. आता फ्राय झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पास्ता मसाला टाकणार आहोत. आता यामध्ये मी हा वाला पास्ता मसाला टाकते. अजून एक असतो तो दुसरा, पण तो नाही आहे माझ्याकडे. आता पास्ता मसाला टाकते. आता पास्ता मसाला पण जरासा आपण तेलावर फ्राय करूया. व्यवस्थित असा फ्राय करायचं. थोडासा हा मी मॅजिक मसाला म्हणजेच मॅगी मसाला ॲड करते. एकदम नॉर्मल, जास्त नाही. मला ना स्पायसी खायला खूप आवडतं म्हणून मी थोडा स्पायसी करते. आता आपण शिजलेला पास्ता आहे ना, तो टाकूया याच्यामध्ये. सगळा पास्ता टाकते मी. व्यवस्थित जरा मिक्स करते पास्त्याला. याच्यामध्ये ना थोडासा पास्ता मसाला उरला आहे, तो टाकते वरून. थोडासा वरून टाकायला थोडासा ठेवायचाच, म्हणजे त्याने पण एक चांगली टेस्ट येते. हो, आता हे आपण मिक्स करूया. मग काय आपला पास्ता तयार आहे. आता आपण टेस्ट करायला घेऊया कसा झाला आहे ते. ही मेन गोष्ट आहे, हो की नाही. मस्त असा आपला इथे पास्ता तयार आहे. आता टेस्ट करून बघते मी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. बघू शकता तुम्ही किती मस्त असा पास्ता दिसतोय. आता आपण याला खाऊन बघूया. मी टेस्ट करून बघते कसं झालंय.
छान झालं, मस्त झालं. तुम्ही पण ह्या पास्त्याची रेसिपी नक्की ट्राय करा. इन्स्टंट होणार आहे, अगदी 10 मिनिटामध्ये होणार आहे. तर तुम्हाला पण हा माझी पास्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. आता मी खाते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आपल्या चॅनलला फॉलो पण करा. तुम्ही फॉलो नाही करत आहे. हो ठीक आहे, चला बाय.